राठोड वैष्णवी बीएससी द्वितीय वर्ष कॉलेज दिगंबरा बिंदू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड। मी तुमच्या सर्वांचे माझ्या द्रकश्राव्य माहितीपटामध्ये स्वागत करते। माझ्या द्रकश्राव्य माहितीपटाचे विषय आहे रानफळे। मी नांदेड या जिल्ह्यातील भोकर या परिसरात राहणारी। भोकर या परिसरामध्ये राहत असताना माझे असे लक्षात आले की भोकरच्या परिसरामध्ये अनेक प्रकारची रानफळी आढळली जातात, जसे की आंबा, मोह, सीताफळ, जांभूळ, टेंभूर, बिब्बे असे अनेक प्रकारची रानफळे ही आपल्या भोकरच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळली जातात। आता तुम्हाला माहिती असेल की रानफळे ही आपल्यासाठी खूप पोषक ठरतात आणि फायदेशीर सुद्धा ठरतात। ही जी रानफळे आहे यांच्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स मिळतात, तसेच आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पोषक ठरतात। आता आपण रानफळाचा व्यवसाय कसा करणार? आता कसं करणार तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंब्याचा व्यवसाय खूप तेजीत चालतो। उन्हाळ्यामध्ये आंब्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते। आंब्याचे विविध प्रकारचे प्रोडक्ट सुद्धा बनवले जातात, जसे की विविध प्रकारचे लोणचे, मुरब्बे, आईस्क्रीम्स, ज्यूस, जाम्स असे बनवले जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात। आणि फक्त प्रोडक्ट्स बनवून नाही तर फक्त आंबे सुद्धा आपण विकू शकतो आणि खूप मोठा असा व्यवसाय करू शकतो। त्यानंतर सीताफळचा सीझन। सीताफळ ही फळे सप्टेंबर ते फेब्रुवारी या सीझनमध्ये पाहिली जातात आणि या सीताफळांमधून आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स आणि पोटॅशियम हे आपल्याला उपलब्ध होते। आता तुम्हाला माहिती असेल या सीताफळांचे सुद्धा आपण विविध प्रकारचे जाम्स, ज्यूस, आईस्क्रीम बनवू शकतो आणि तसेच सीताफळाच्या पानांचेही खूप प्रकारच्या भाज्या अशा बनवता येतात। त्यानंतर जांभूळ हा फळ चवीला आंबट असतो आणि यामधून सुद्धा आपल्याला विटॅमिन सी हा उपलब्ध होतो आणि या जांभूळपासून सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स, ज्यूस वगैरे बनवू शकतो। त्यानंतर आता आमच्या भोकरच्या परिसरामध्ये आढळणारे हे सर्व रानफळे म्हणजेच आंबा, मोह, जांभूळ, सीताफळ, टेंभूर, आणखीन बिब्बे या सर्वांचा आपण काही ना काही छोटा ना मोठा काही ना काही व्यवसाय असा करू शकतो। आपण कोणते प्रोडक्ट्स बनवून नाही तर फक्त रानफळे विकूनच आपण खूप आपला मोठा व्यवसाय हा बनवू शकतो। थँक्यू।